नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं का लवकरच नगर परिषद भरती सुरू होणार आहे मित्रांनो. आताच नुकतीच 31 ऑक्टोबरला त्याची बैठक पार पडलेली आहे. रिक्त पदाबद्दल माहिती मागितलेली आहे आणि लवकरच जाहिरात येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे का सिलेबस काय राहणार आहे, किती मार्काचे क्वेश्चन राहणार आहे, कोणत्या सब्जेक्टवर किती क्वेश्चन विचारण, किती तासाचा पेपर राहील, तो पेपर कसा होईल, त्याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे. आजचं पूर्ण नगर परिषदसाठी सिलेबस, कोणत्या पदासाठी कोणत्या सब्जेक्ट राहील आणि सिलेबस काय राहणार आहे, सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघू शकतो मित्रांनो, राज्यातील नगर परिषदा नगर पंचायत आस्थापनेवरील गट क व गट ड च्या संवर्गनिहाय पदांच्या अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप तपशील खालीलप्रमाणे आहे. परिशिष्ट आपण बघू शकतो. संवर्ग 1 याच्यामध्ये पद आले: वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर आणि 6वा आहे शिपाई. या पदाकरिता त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या समकक्षाच्या दर्जा समान. बघा मित्रांनो, या सर्व पदासाठी खालीलप्रमाणे सब्जेक्ट राहणार आहे, प्रश्न राहणार आहे, गुण राहणार आहे, माध्यम राहणार आहे आणि कालावधी, परीक्षेचे स्वरूप राहणार आहे मित्रांनो. आपण बघू शकतो मित्रांनो, जे वरिष्ठ लिपिक आहे, टंकलेखक आहे, लघु टंकलेखक, लिपिक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई यांच्यासाठी बघा मित्रांनो, सर्वात पहिलं मराठी सब्जेक्ट आपण बघू शकतो. मराठीसाठी 25 प्रश्न राहणार आहे आणि एक क्वेश्चन 2 मार्काचा, म्हणजे 25 क्वेश्चन 50 गुण असे राहणार आहे मित्रांनो. माध्यम मराठी, कालावधी पूर्ण चारही सब्जेक्टसाठी आपण 2 तास बघू शकतो मित्रांनो. आणि जे परीक्षेचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन राहणार आहे. मग ते आता TCS राहो की IBPS राहो, दोनपैकी एक कोणती कंपनी आपले पेपर घेणार आहे मित्रांनो. दुसऱ्या नंबरवर बघू शकतो आपण इंग्रजी. इंग्रजीचे पण 25 क्वेश्चन राहणार आहे 50 गुणांसाठी. बघा मित्रांनो, तिसऱ्या नंबरवर राहणार आहे सामान्य ज्ञान म्हणजे GK, 25 क्वेश्चन राहणार आहे 50 गुणांसाठी. चौथ्या नंबरवर बघू शकतो मित्रांनो बौद्धिक चाचणी, ज्याच्यामध्ये मॅथ आलं, रिझनिंग आलं, 25 क्वेश्चन राहणार आहे 50 गुणांसाठी. अशा प्रकारे 25 25 25 25 म्हणजे 100 क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो 200 गुणांसाठी. अशा प्रकारे हा 2 तासाचा पेपर राहणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ, मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो. तर लवकरच ॲडव्हर्टाइज येणार आहे मित्रांनो. आपल्याला अभ्यास सुरू ठेवायचा आहे आणि सर्व अपडेट आपल्या चॅनलवर येणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो. चला तर समोर बघूया. समोर आपण बघू शकतो मित्रांनो, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, वीजतंत्री. तिसऱ्या नंबरवर आपण बघू शकतो जे पोस्ट दिलेली आहे, पंप ऑपरेटर, जोडारी, वायरमन असं म्हणू शकतो आपण, सहाय्यक ग्रंथपाल. आणि 5व्या नंबरवर दिलेला आहे उद्यान पर्यवेक्षक. 6व्या नंबरवर बघू शकतो आपण वॉलमॅन. 7व्या नंबरवर फायरमॅन. या पदाकरिता शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जा समान. बघा मित्रांनो, यांच्यासाठी राहणार आहे मराठीचे 15 क्वेश्चन 50 गुणांसाठी. इंग्रजीचे पण 15 क्वेश्चन राहणार आहे 50 गुणांसाठी मित्रांनो. सामान्य ज्ञान म्हणजे GK आला 15 क्वेश्चन 50 गुणांसाठी. बौद्धिक चाचणी, मॅथ, रिझनिंग 15 क्वेश्चन 50 गुणांसाठी. आणि त्याच्यासोबत एक जो टेक्निकल सब्जेक्ट आहे, तांत्रिक विषयाशी संबंधित, त्याचं 40 क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो 80 गुणांसाठी. अशा प्रकारे 100 क्वेश्चन राहणार आहे 200 मार्कासाठी. बघा मित्रांनो, हे जे पोस्ट दिलेले आहे त्याच्यामध्ये पण सेम सिलेबस आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. पण जो एक टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याचे जे 40 मार्क आहे ते याच्यामध्ये राहणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे 100 क्वेश्चन 200 गुणांसाठी राहणार आहे. वेळ 2 तास राहणार आहे आणि हे जे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ टाईपच राहणार आहे मित्रांनो. आपण बघू शकतो अशा प्रकारचा हा याचा सिलेबस राहणार आहे मित्रांनो. तुम्ही आपापल्या पदानुसार
तुम्ही आपापल्या पोस्टनुसार सिलेबस बघा मित्रांनो आणि त्याच्यानुसार आपली स्टडी करायची आहे. प्रश्न किती राहणार आहे, त्याचे गुण किती राहणार आहे. आपण बघू शकतो हे 15 क्वेश्चन 50 गुणांसाठी असे दिलेले आहे. जो टेक्निकल सब्जेक्ट आहे तो 40 क्वेश्चन 80 गुणांसाठी राहणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण डिटेलमध्ये अभ्यासक्रम बघू शकतो. वरिष्ठ लिपिकसाठी जे 25-25 क्वेश्चन राहणार आहे. साईडनं डिटेलमध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे आपल्याला या पोस्टसाठी. कोणत्या सब्जेक्टवर कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारणार त्याच्यानुसार दिलेलं आहे. आपण बघू शकतो मराठीसाठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, याचा अर्थ आणि उपयोग, तसेच उताऱ्यातील प्रश्नाची उत्तरे हे मराठीसाठी राहणार आहे. इंग्रजीसाठी आपण बघू शकतो कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम, फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज. अशा प्रकारे इंग्रजीसाठी सब्जेक्ट राहणार आहे. तिसऱ्या नंबरवर आपण सामान्य ज्ञान जी साठी बघू शकतो. बघा मित्रांनो, लिपिक टंकलेखक ह्याच्यासाठी पण 25-25 क्वेश्चन राहणार आहे. आणि जी सामान्य ज्ञानसाठी आपण पहिलं इतिहासमध्ये बघू शकतो आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, जास्त करून महाराष्ट्राचा इतिहास विचारण सिलेबसमध्ये दिलेला आहे मित्रांनो. दुसऱ्या नंबरवर आपण जी भूगोल बघू शकतो. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अंशांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. बघा मित्रांनो, हा भूगोलाचा सिलेबस राहणार आहे. तिसऱ्या नंबरवर आपण बघू शकतो अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय निधी, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. बघा मित्रांनो, अशा प्रकारे साईडनं आपल्याला फुल डिटेलमध्ये जो अभ्यासक्रम आहे त्या पोस्टचा तर हा दिलेला आहे, जे आपल्याला 25-25 क्वेश्चन सगळ्या चारही सब्जेक्टचे राहणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी झालं. तर त्याचा जो डिटेल सिलेबस आहे तो सिलेबस पूर्ण डिटेलमध्ये साईडनं आपण बघू शकतो मित्रांनो. चालू घडामोडीमध्ये दिलेला आहे जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स राहणार आहे मित्रांनो. आणि नगर परिषद, नगरपंचायत असल्यामुळे जास्त करून आपल्याला जो महाराष्ट्राचाच आहे, विशेषतः आपल्या महाराष्ट्राची एक्झाम आहे तर महाराष्ट्राचा जास्त सिलेबस विचारणार आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला स्टडी करताना फोकस जास्त आपला महाराष्ट्रावरच करायचा आहे. आपण समोर बघू शकतो मित्रांनो, राज्यशास्त्र, पॉलिटी, सामान्य विज्ञानमध्ये आपण बघू शकतो भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादीवर क्वेश्चन विचारेल मित्रांनो. नंतर आपण बघू शकतो अंकगणित म्हणजे मॅथ, ज्याच्यासाठी आपला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी याच्यावर क्वेश्चन विचारणार आहे. त्याच्यानंतर आपण बुद्धिमापन चाचणी म्हणजे रिझनिंग बघू शकतो. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न म्हणजे तुम्ही किती लवकर आन्सर काढसाल, अशा प्रकारे सोपी क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो. लघु टंकलेखक याच्यासाठी आपण बघितलेलं आहे. सगळ्या सब्जेक्टसाठी 25-25 क्वेश्चन राहणार आहे. वाहन चालकसाठी पण आपण बघू शकतो. वाहन चालकसाठी पण आपल्याला 25-25च क्वेश्चन राहणार आहे. शैक्षणिक अर्थीच्या समकक्ष दर्जा समान, त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, इतिहास, सामान्य ज्ञान अशा प्रकारे सिलेबस दिलेला आहे मित्रांनो. आपण हे बघितलेलं आहे. समोर आपण बघू शकतो ड्रायव्हर कम ऑपरेटर, याच्यासाठी पण 25-25 क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो. आणि जो हा डिटेल फुल सिलेबस आहे तो आपण बघितलेला आहे, तोच दिलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि तुम्हाला हे डिटेल PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. आपण लहान मोठी अपडेट, GR योजना, PDF सर्व आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. आणि त्याच्यासोबतच आपला चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा. लहान मोठी अपडेट आपल्या चॅनलवर येणार आहे. सर्व ॲडव्हर्टाईज, जाहिरात, त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. समोर आपण बघू शकतो गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक,
याच्यासाठी 15-15 क्वेश्चन राहणार आहे चारही सब्जेक्टवर, म्हणजे 60 क्वेश्चन झाले. आणि टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे तांत्रिक विषयाशी संबंधित 40 क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो 80 मार्कासाठी. अशा प्रकारे हे बघू शकतो मित्रांनो आपण. समोर आपण बघू शकतो मित्रांनो पंप ऑपरेटर जोडारी वीज तंत्रे. याच्यासाठी पण मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीसाठी 15-15 क्वेश्चन विचारणार आहे मित्रांनो. 60 क्वेश्चन विचारणार आहे. तांत्रिक विषयाशी संबंधित 40 क्वेश्चन विचारणार आहे. साईडनं तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो. कशावर किती म्हणजे कोणत्या टॉपिकवर काय काय विचारणार आहे, कोणत्या सब्जेक्टवर काय काय विचारणार आहे, त्याचे पूर्ण टॉपिक दिलेले आहे. तुम्ही बघू शकता. समोर आपण बघू शकतो मित्रांनो तारतंत्री वायरमॅन. याच्यासाठी पण 15-15 क्वेश्चन असे 60 क्वेश्चन राहणार आहे आणि टेक्निकलच्या सब्जेक्टसाठी 40 क्वेश्चन राहणार आहे. बघा मित्रांनो समोर आपण बघू शकतो त्याच्यासमोर उद्यान पर्यवेक्षक. याच्यासाठी पण आपल्याला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीसाठी 15-15 क्वेश्चन विचारणार आहे. आणि याच्यामध्ये हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर संबंधित 40 क्वेश्चन राहणार आहे. हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेच्या दर्जा समान. याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता मित्रांनो. जसं उद्यान पर्यवेक्षक म्हणलं जात आहे तर आपल्याला हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री याच्यावरचे क्वेश्चन राहणार आहे. जशी आपली पद राहील तशानुसार टेक्निकल जे सब्जेक्ट आहे, जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, त्याच्यावर आपल्या पदाप्रमाणे क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो. समोर आपण बघू शकतो सहाय्यक ग्रंथपाल 10व्या नंबरची पोस्ट आहे. त्याच्यासाठी पण मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीसाठी 15-15 क्वेश्चन असे 60 क्वेश्चन राहणार आहे. आणि जे सहाय्यक ग्रंथपाल आहे त्याच्या संबंधित पदाच्या विषयाशी संबंधित 20 क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो. अशा प्रकारचा हा सिलेबस राहणार आहे सहाय्यक ग्रंथपालसाठी. समोर आपण बघू शकतो मित्रांनो वॉलमॅन. याच्यासाठी पण 15-15 क्वेश्चन असे 60 क्वेश्चन राहणार आहे आणि जो तांत्रिक विषय आहे त्याचे 40 क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो. आणि जो वॉलमॅन आहे त्याच्यानुसार जो अभ्यासक्रम आहे तुम्ही साईडला बघू शकता. आणि 12 नंबरची पोस्ट आपण बघू शकतो शिपाई. याच्यासाठी आपण बघितलेलं आहे 25-25-25 असे 100 क्वेश्चन राहणार आहे 200 मार्कासाठी. याचा सिलेबस आपण बघितलेला आहे स्टार्टिंगला, तोच जीके, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, मॅथ, रिजनिंग, चालू घडामोडी अशा प्रकारे राहणार आहे. बघा मित्रांनो समोर आपण बघू शकतो 13 नंबरची जे पोस्ट आहे ते फायरमॅन अग्निशामक अशी आहे. त्याच्यासाठी मराठीसाठी 15 क्वेश्चन, इंग्रजीसाठी 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 अशा प्रकारे 60 क्वेश्चन विचारते. आणि जो अग्निशमन फायरमॅन जो पद आहे त्याच्यासाठी सेपरेट 40 क्वेश्चन विचारणार आहे मित्रांनो. साईडला आपण बघू शकतो फायरमॅन अग्निशामक बद्दल डिटेलमध्ये बघू शकतो समोर, जे की अग्निशामक शाखेच्या विषयाशी संबंधित इथं माहिती दिलेली आहे. बघा मित्रांनो अशा प्रकारचे पूर्ण आपण सगळ्या पोस्ट बघितलेले आहे. त्याच्याबद्दलचे जे विषय आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, जे टेक्निकल सब्जेक्ट आहे ते पण आपण बघितलेले आहे. किती मार्काची एक्झाम राहणार आहे, गुण किती राहणार आहे, प्रश्न किती विचारण, कोणत्या सब्जेक्टसाठी किती प्रश्न विचारण आणि आपली एक्झाम किती तासाची राहणार आहे, TCS घेईल किंवा IBPS घेईल, तर लवकरच जाहिरात पडणार आहे मित्रांनो. तर आपल्याला अभ्यास जोरदार सुरू ठेवायचा आहे. तर कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.